इयत्ता 8वी, विषय इतिहास, धडा 5वा, सामाजिक व धार्मिक प्रबोधन. भारतीय प्रबोधन. मुलांनो, 1857च्या उठावातून हिंदी लोकांच्या मनातील इंग्रजांच्या बद्दलचा राग दिसून आला. जरी हा उठाव यशस्वी झाला नसला तरी तो हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यातून हिंदी लोकांना जाणीव झाली की आपल्या स्वातंत्र्यासाठी जुने नेतृत्व व जुन्या प्रेरणा उपयोगी पडणार नाहीत. याच दरम्यान देशात इंग्रजी शिक्षणाने सुजाण झालेला एक सुशिक्षित वर्ग उदयास आलेला होता. इंग्रजी शिक्षणामुळे आपल्या देशात नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच भारतीयांना पश्चिमेकडील लोकांची संस्कृती, विचार यांची ओळख झाली. भारतीयांना त्यांच्यातील व आपल्यातील फरक जाणवू लागला. त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बदल झाले. मुलांनो, इंग्रजी राजवट भारतात होती. त्यावेळी इथल्या समाजामध्ये अंधश्रद्धा, देवधर्म, कर्मकांड यांसारख्या गोष्टी प्रमाणात रूढ होत्या. त्या काळच्या लोकांत रूढीप्रियता मोठ्या प्रमाणात असलेली आढळून येते. म्हणजेच पिढ्यानपिढ्या जे चालत आले आहे त्याच्यात बदल करावयाचा नाही आणि नवे विचार व कल्पना इथे सहजासहजी रुजत नसत. जातीभेदामुळे पूर्वीचा भारतीय समाज हा 4 वर्णात विभागलेला होता. याच्यातूनच उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ यांसारख्या समाजात विषमता, भेदभाव निर्माण करणाऱ्या कल्पना निर्माण झाल्या. एखादी गोष्ट अशीच का घडते याचा सखोल अभ्यास व विचार न करता त्याचा संबंध दैवाशी किंवा मागील जन्माशी लावला जायचा. या आपल्या समाजातील दोष, उणीवा, उच्च विचारांचा अभाव यांची जाणीव सुशिक्षित वर्गाला होऊ लागली. देश पुढे न्यायचा, देशाची प्रगती करायची असेल तर समाजातील दोष व वाईट प्रवृत्ती दूर केल्या पाहिजेत, त्या पूर्णपणे नष्ट केल्या पाहिजेत. मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारलेला नवीन समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. हे करण्यासाठी सुशिक्षित वर्गाला प्रत्येक व्यक्तीला जाऊन सांगणे शक्य नव्हते. मग यासाठी समाजातील सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. आपल्या लिखाणातून ते जुन्या विचारातील दोष समाजासमोर आणू लागले. त्यावेळच्या भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. या प्रबोधनातून भारतीय समाजात कसे बदल झाले आणि त्यासाठी कोणकोणत्या विचारवंतांनी प्रयत्न केले याची माहिती आपण या पाठात पुढे घेणार आहोत. धर्मसुधारणा व समाज सुधारणेचे पर्व. ब्राह्मो समाज. भारतातील पहिली किंबहुना हिंदू धर्मातील पहिली सुधारणा चळवळ ब्राह्मो समाजाची होती. राजा राम मोहन रॉय यांनी 20 ऑगस्ट 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. रॉय यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. कोणीतरी दैवी अवतार घेईल व समाजात बदल घडवेल हे ब्राह्मो समाज व राजा राम मोहन रॉय यांना पटत नसे. तसेच एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर एक आहे. जरी ब्राह्मो समाज ईश्वराला मानत असला तरी त्यांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. पुढे त्यांनी लॉर्ड बेंटिंक यांच्या कारकिर्दीत पाठपुरावा करून सतीबंदी कायदा करवून घेतला. अशा वाईट प्रथेतून मुलींवर अन्याय होत असे म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. पडदा पद्धती म्हणजे मुलींनी घराबाहेर पडायचे नाही, स्त्रियांनी पुरुषांना आपला चेहरा दाखवायचा नाही यांसारख्या चालीरीतींना त्यांनी जोरदार विरोध केला. राजा राम मोहन रॉय यांनी विधवांचे पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांसारख्या गोष्टींचे समर्थन केले. त्यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली.
त्याचप्रमाणे त्यांनी सुरू केलेल्या संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे समाजातील वाईट रूढी, चालीरीती, परंपरा यांच्याबद्दल लोकांच्या मध्ये जागृती निर्माण केली. प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित करण्यात आल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर व भास्कर पांडुरंग तरखडकर या 3 तरखडकर बंधूंचा सहभाग होता. या बंधूंनी दिनांक 31 मार्च 1867 रोजी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. सुबोध पत्रिका या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर सभासद मिळाल्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा वाढली. उदाहरणार्थ नारायण गणेश चंदावरकर, वामन आबाजी मोडक, महादेव गोविंद रानडे, रा गो भांडारकर यांसारखी अनेक मान्यवर मंडळी प्रार्थना समाजाचे सभासद होती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालविले. प्रार्थना समाजाचे पहिले तत्व म्हणजे मूर्तीपूजेला विरोध. पुतळे किंवा इतर मानवनिर्मित वस्तूंची पूजा करणे हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग नाहीत, तर देवावरील प्रेम, भक्ती, प्रार्थना, श्रद्धा हे खरे मार्ग आहेत, असे त्यांचे सांगणे असे. तर दुसरे तत्व म्हणजे एकेश्वरवाद होय, म्हणजे ईश्वर एकच आहे. तिसरे तत्व म्हणजे कर्मकांडाला विरोध होय. प्रार्थना समाजाच्या या तत्वांनुसार त्यांची विचारसरणी अशी होती की ईश्वराने स्वतःच लिहिले किंवा प्रकाशित केलेले कोणतेही पुस्तक नाही, जे पूर्णपणे निर्दोष आहे. देव हा विश्वासाचा निर्माता आहे. त्याच्या प्राप्तीचा व जगातील इतर गोष्टींचा आनंद केवळ उपासना व प्रार्थनेतूनच मिळू शकतो, म्हणून उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी ज्यांचे कोणी नाही अशांसाठी अनाथालये, स्त्रियांना शिक्षण घेता यावे यासाठी स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता घालविण्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या नावाची संस्था स्थापन करून त्या माध्यमातून समाजातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाज. ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे प्रसिद्ध लेखक, विचारवंत व समाजसुधारक होते. समानतेच्या तत्वावर आधारित नवीन समाजाच्या निर्मितीसाठी सत्यशोधक समाज या संस्थेने कार्य केले. जनतेने त्यांना 1890 मध्ये महात्मा ही पदवी दिली. मानवी हक्कावर आधारित असलेले थॉमस पेन यांचे पुस्तक फुलेंच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला. समाजातील रूढी, परंपरेमुळे समाजातील विशिष्ट वर्गावर अन्याय होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केला. समाजातील विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातींतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर दिला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. महात्मा फुलेंनी स्त्री पुरुषात भेदभाव करणाऱ्या आणि माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडाडून टीका केली.
आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर आधारित ग्रंथ लिहिला. हाच ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात त्यांनी प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे सांगितले आहे. पूर्वीचे 4 वेद, त्यातील ज्ञान, उपनिषदे यांचे महत्त्व या ग्रंथात सांगितले आहे. वेदांकडे परत चला हे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या गेल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या गेल्या. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस ही 19व्या शतकात भारतातील बंगाल प्रांतामध्ये होऊन गेलेली एक थोर व्यक्ती होती. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्म प्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन 1897 मध्ये बंगाल येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कामे केली. उदाहरणार्थ, दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले व आजही 21व्या शतकातही करत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या शहरात या मिशनचे मठ आहेत. या मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते. त्यांचे इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेतील हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करत असताना केलेले भाषण जगभर गाजले. सर्व देशांच्या प्रतिनिधींनी आपल्या भाषणाची सुरुवात लेडीज अँड जेंटलमेन अशी केली. परंतु विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात ब्रदर्स अँड सिस्टर्स अशी केली आणि त्याच ठिकाणी हिंदू धर्माचे तत्त्व संपूर्ण जगाला समजले. विवेकानंदांनी भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश दिला. शीख समाजातील सुधारणा. इंग्रजांनी शिखांचे साम्राज्य खालसा केल्यानंतर अनेक लोक ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू लागले. हे रोखण्यासाठी शिखांमध्ये धर्मजागृती निर्माण व्हावी व धर्मसुधारणा व्हावी यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. स्त्रीविषयक सुधारणा भाग 1. मुलांनो, आतापर्यंत आपण धर्मसुधारणा चळवळ व समाज सुधारणा चळवळींविषयी माहिती घेतली. परंतु समाजातील एक घटक सुधारणा, जागृती व हक्क यांच्यापासून वंचित राहिला होता. तो म्हणजे स्त्रीवर्ग होय. ब्रिटिश सत्ता भारतात प्रस्थापित झाली त्या काळात भारतातील स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे महापाप समजले जात होते. त्यांनी फक्त चूल आणि मूल या 2 गोष्टी सांभाळाव्यात असे जनमत होते. तसेच त्यांना पुरुषांच्या बरोबरची समानतेची वागणूक दिली जात नव्हती. त्यांना एखाद्या दासीप्रमाणे वागणूक दिली जात असे. घरातील पुरुष म्हणेल ती पूर्व दिशा अशी स्थिती होती. तसेच आणखीही काही अमानुष प्रथा त्यावेळी होत्या. उदाहरणार्थ, बालविवाह म्हणजे मुलामुलींचे विवाह अगदी लहान वयातच लावले जात असत. त्यामुळे अगदी लहानपणापासून मुलींना सर्व कामे करावी लागत. बालपणीच त्यांच्यावर अनेक निर्बंध येत. जरठ कुमारी विवाह म्हणजे 12-13 वर्षे वयाच्या मुलींचा विवाह 60-75 गाठलेल्या म्हाताऱ्याशी करून दिला जात असे. त्यामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत असे. हुंडा पद्धती म्हणजे मुलीच्या लग्नावेळी मुलीच्या आई-वडिलांनी मुलांकडील लोकांना पैसे, सोने, वस्तू हुंडा म्हणून द्याव्या लागत. त्यामुळे लोकांना मुली असणे हे दुःखाचे वाटे. तिच्या जन्माचा आनंद होत नसे. सती प्रथा. पूर्वी सती प्रथा होती.
म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा निधन पावल्यानंतर तिलाही तिच्या पतीच्या पेटत्या चितेत उडी घेऊन आपले जीवन संपवावे लागे. अतिशय अमानुष अशी ही प्रथा होती. ही प्रथा बंगाल, राजस्थान या प्रांतात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. केशवपन. पतीच्या निधनानंतर स्त्रीचे केस काढून टाकण्याची पद्धत काही जातींमध्ये होती. त्यामुळे त्यांचा चेहरा विद्रूप दिसे. अशा अवस्थेत त्यांना संपूर्ण जीवन काढावे लागे. त्यांचे दर्शन अशुभ मानले जाई. त्यामुळे त्यांना घराच्या 4 भिंतीतच कोंडून राहावे लागे. इतकेच नाही तर घरातही बैठकीच्या खोलीत येण्यास परवानगी नसे. विधवा विवाहास विरोध. मुलांनो, आजच्या काळात एखाद्या स्त्रीचा नवरा निधन पावल्यास तिला पुनर्विवाह करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. परंतु पूर्वी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. यांसारख्या अतिशय अमानुष व स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या जुलमी प्रथा त्या काळी भारतीय समाजात होत्या. त्या दूर करण्यासाठी त्या काळातील समाजसुधारकांनी प्रयत्न केले. म्हणून आपल्याला आजचा भारतीय समाज हा स्त्री पुरुष समानतेवर आधारलेला प्रगत समाज दिसून येत आहे. त्या काळचे भारतातील इंग्रज सरकारचे गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक यांना सतीबंदीचा कायदा करण्यासाठी ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी इसवी सन 1848 ते 1850 या काळात 108 छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे या नावाने ओळखले जातात. स्त्रियांच्या बाबतीत क्रांतिकारी कार्य केले ते महात्मा फुले यांनी. त्यांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केलेच. त्याचबरोबर त्यांनी मुलीही शिकल्या पाहिजेत म्हणून 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. हे महान कार्य करीत असताना त्यांना मोलाची साथ मिळाली ती म्हणजे त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची. त्यांनी आपल्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले व त्यांचीच शिक्षिका म्हणून त्या मुलींच्या शाळेवर नेमणूक केली. सावित्रीबाईंनीही त्यांना निराश केले नाही. समाजातील अनेक धर्मनिष्ठ, कर्मठ अशा लोकांनी त्यांची निंदा केली, त्यांच्यावर टीका केली. त्या रस्त्यावरून शाळेत येत जात असताना त्यांच्यावर चिखल, शेण यांसारखे पदार्थ टाकले. एवढे सर्व सहन करूनही त्यांनी आपले शैक्षणिक कार्य तसेच पुढे सुरू ठेवले. स्त्रीविषयक सुधारणा भाग 2. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी बंगालमधील थोर मानवतावादी संस्कृत पंडित, लेखक व समाज सुधारक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केले. त्यांनी इसवी सन 1855 मध्ये विधवा विवाह हा ग्रंथ लिहून धर्मशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये विधवा विवाहाला संमती असल्याचे दाखवून दिले. असेच कार्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील विष्णुशास्त्री पंडित यांनी केले. त्यांनी 1864 पासून विधवा पुनर्विवाहाचे कार्य हाती घेतले. विधवा विवाहासाठी असेच कार्य आंध्र प्रदेशमध्ये वीरेशलिंगम पंतलू यांनी केले. ते तेलुगू साहित्याचे आधुनिक काळातील प्रसिद्ध साहित्यिक व समाजसुधारक होते. त्यांनी विधवांच्या आश्रमाची स्थापना केली. या तिन्ही समाजसुधारकांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्या काळी मुलामुलींचे लग्नाचे वय अतिशय कमी होते. मुलींची लग्ने तर त्या वयात येण्यापूर्वीच 7-8 वर्षांच्या असतानाच केली जात. त्या काळी प्लेग, कॉलरा यांसारख्या साथींमध्ये मोठ्या प्रमाणात माणसे मरत असत. दुर्दैवाने विधवा होण्याचा प्रसंग आल्यास 7-8 वर्षांची असल्यापासून उरलेले सर्व आयुष्य त्या मुलीला संन्याशाप्रमाणे काढावे लागे. चांगले खाणेपिणे, कपडे दागिने, हिंडणे फिरणे यातील काहीही तिला मिळत नसे. शिक्षणाची संधी नसे. त्यामुळे विधवांचे हाल होत. सर्व आयुष्य घरात कष्ट करत त्यांना घालवावे लागे. मुलांनो, हे सर्व तुम्ही लक्षात घेतल्यास तुम्हाला ह्या सुधारणांचे महत्त्व समजून येईल. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीही स्त्री सुधारणांसाठी अनेक प्रयत्न केले. मुरळी किंवा देवदासी पद्धत समाजात रूढ होती. म्हणजे मुलींना देवाच्या सेवेसाठी ठेवले जायचे. त्यांनी विवाह करायचा नाही. त्यांनी इतर सांसारिक गोष्टी करायच्या नाहीत. अशा मुलींची या वाईट प्रथेतून सुटका व्हावी या हेतूने त्यांनी मुंबईत एक मुरळी किंवा देवदासी प्रतिबंधक परिषद भरवली. स्त्रियांसंबंधीचे प्रश्न आपल्या ग्रंथातून समाजापुढे मांडणाऱ्या ताराबाई शिंदे या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका
व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. 1882 साली त्यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांनी या पुस्तकात विधवा विवाहास उच्च वर्गातील लोकांनी केलेला विरोध, केशवपनासारख्या दुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली परवानगी या सर्व प्रश्नांवर टीका केली. त्यावेळच्या महाराष्ट्रातील स्त्री समाज सुधारक म्हणून त्यांचा विशेष उल्लेख केला जातो. स्त्रीविषयक सुधारणा भाग 3. स्त्रियांसाठी काम करणारे महाराष्ट्रातील अजून एक मोठे व्यक्तिमत्व म्हणजे पुण्याचे महर्षी धोंडो केशव कर्वे हे होत. महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांनी इसवी सन 1896 मध्ये पुण्याजवळ अनाथ बालिकाश्रम सुरू केला. यात विधवा, नवऱ्याने टाकलेल्या परित्यक्ता अशा महिला राहत असत. महिलांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे असा हेतू यामागे होता. महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नातूनच भारतातील पहिले महिला विद्यापीठ पुण्यात 1907 साली उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका म्हणजे नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू केला. त्यामुळे महिला स्वावलंबी झाल्या. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून इंग्रज सरकारकडे त्यासंबंधी मागणी केली. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लिखाणातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आग्रह धरला. स्त्रियांनी इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान मोलाचे योगदान दिले आहे. मुलांनो, स्त्री सुधारणा चळवळींमुळे समाजातील अनेक अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. पिढ्यानपिढ्या स्त्रियांचे प्रश्न जसेच्या तसे होते. त्या प्रश्नांना वाचा फुटली. ताराबाई शिंदे यांच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. स्त्रियांना शिक्षण घेता येऊ लागल्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. मुलांनो, जरा विचार करा. जर समाज सुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर आजही स्त्रियांना शिक्षण व इतर हक्कांपासून वंचित राहावे लागले असते. स्त्रियांमुळे आपल्या देशाची जी प्रगती झाली आहे ती झाली नसती. वर्तमान काळात शिक्षणामुळे स्त्रियांच्यात स्वतःच्या हक्काबद्दलची जाणीव निर्माण झाली आहे. स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास झाला. पण असे जरी असले तरी आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. आदिवासी, भटक्या जमातीतील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. ते वाढविण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. काही कुटुंबात मुलींना फक्त लिहिता वाचता येईल एवढेच शिक्षण दिले जाते. तसे न करता त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. विनायक दामोदर सावरकर हे त्याचे अध्यक्ष होते. 1916 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS या संघटनेची नागपूर येथे स्थापना केली. आजही या संघटनेचे मुख्यालय नागपूर येथे आहे. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न संघटना उभारणे हे या संघटनेचे मुख्य ध्येय होते.
हिंदू सुधारणा चळवळीतील विदा सावरकरांचे कार्यही मोठे आहे. अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत ठेवले. हिंदू समाज एकजीव व संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. त्यांनी रत्नागिरीला असताना अनेक समाज सुधारणा केल्या. हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. जातीभेद मोडण्यासाठी त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम चालू केले. अशा प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या नव्या कल्पनांनी भारावून गेलेल्या समाज सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. त्या राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला सामाजिक प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार? सुधारणेच्या चळवळींप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी.व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. मुलांनो, नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. असा हा जागतिक मानाचा पुरस्कार त्यावेळी 2 भारतीयांना मिळाला. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. या काळातील स्त्रिया लेखन करू लागल्या. सुधारक, दर्पण यांसारखी वृत्तपत्रे व मासिकेही सामाजिक व राजकीय जागृती निर्माण करू लागली. कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागले. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. भारताची प्रगती साधण्यासाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे महत्त्व लोकांना कळू लागले. जुन्या पद्धती सोडून नव्या वैज्ञानिक विचारसरणीचा उपयोग लोक करू लागले.